बिरसा मुंडा करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार, पैसा भरती झाले। शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाज आणि विविध सामाजिक संघटनांनी तहसील कार्यालयासमोर विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी बेमुदत आंदोलन सुरू केले। शासन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे। 17 संवर्गातील रखडलेली पेसा भरती तात्काळ करण्यात यावी। धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं। एका शाळेमध्ये इयत्ता 9वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना अमानुषपणे बेदम मारहाण करणारे ऑर्डरांनी शाळा प्रशासनावर गुन्हा नोंदवावा। शिरपूर तालुक्यातील सांगवी गावातील खोटे गुन्हे दाखल झालेल्या संशयित युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। जिल्ह्यातील शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावेत। नामांकित इंग्रजी शाळेमध्ये सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा। तालुक्यातील वनजमिनी दावे सर्व अपात्र झालेल्या आदिवासी बांधवांचे वनजमिनी दावे सर्व पात्र करून सातबार देण्यात यावे। तालुक्यातील स्वस्त रेशन दुकानदार वेळेवर रेशन धान्य देत नाही, त्यांनी शासनाच्या जीआरनुसार प्रत्येक गावामध्ये रेशन धान्य वाटप करण्यात यावे। पंडित दीनदयाळ संयम योजनेच्या रक्कममध्ये वाढ करण्यात यावी। तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी 1950चा पुरावा मागितला जातो। जातीच्या दाखल्याच्या आधारावर दाखले देण्यात यावे। तालुक्यातील आदिवासी क्रांतिकारक यांचे स्मारक उभारण्यासाठी एखादी जागा उपलब्ध करण्यात यावी। तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांसाठी जागेसह सभागृह बांधण्यात यावे। या प्रमुख मागण्या आदिवासींनी केल्यात। तहसील कार्यालयासमोर सुरू झालेल्या धरणे आंदोलनात तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले। जोहार जिंदाबाद, जय आदिवासी। आम्ही दिनांक 4/10/2024 रोजी आदिवासी समाजाच्या विविध समस्या संदर्भात आम्ही 4 दिवसापासून बेमुदत आंदोलन करत आहोत। आमच्या जे काही समस्या आहे त्याकडे शासन आणि प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। आमचं असं आहे की प्रमुख मागणी असं आहे की पैसा भरती आहे रखडलेली ती पैसा भरती तात्काळ झालीच पाहिजे आणि धनगरांना एसटी मध्ये न आरक्षण देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे आणि SRB शाळेमध्ये चोपड्या फाट्या जोडील तिथं बेदम मारहाण करणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांना तेथील वार्डन सहित शाळे प्रशासनावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी। त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे आमचा की शासकीय आदिवासी मुला मुलींचे वसतिगृहातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृहात प्रवेश देण्यात यावे। पंडित दीनदयाळ संयम योजनेमध्ये वाढ करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावे। त्याच्यानंतर आहे आमची की रेशन दुकानदार आहे की शासनाच्या जीआरनुसार कोणत्याही गावात जीआरनुसार धान्य वाटप करत नाही, त्या दुकानावर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे। त्याच्यानंतर आदिवासी समाजासाठी शासकीय जागासह शासकीय सभागृह त्यासहित स्मारकसाठी जागा उपलब्ध करून स्मारक बांधण्यात यावे। वनपट्टे धारक आहे आमच्या आदिवासी समाजातील तालुक्यातील जे अपात्र झाले ते वन जमीन दावे ते पात्र करून त्यांना सातबारे देण्यात यावे। त्याच्यानंतर आहे आपलं जातीचा दाखला काढण्यासाठी 1950चा पुरावा मागितला जातो। आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत आणि या देशाचे आम्ही मालक असून आम्हाला 19च्या पुरावाची आवश्यकता नसल्याने आम्हाला जातीच्या दाखल्याच्या आधारावर आमचे दाखले सहित व्हॅलिडिटी सगळे काय कागदपत्रे आहेत त्या आधारावर देण्यात यावे आणि आमचं जे आहे मारहाण करणाऱ्या त्या विद्यार्थ्याला न्याय मिळावे। आणि आमचं आज जर आमचं शासन आणि प्रशासनाने जर आमची दखल नाही घेतली तर आम्ही दिनांक उद्यापासून बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत। शासनाने आमची या मागण्यांची दखल घेऊन आमच्या समाजाला आणि आम्हाला पीडित मुलाला न्याय देऊन न्याय द्यावे हीच अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय आदिवासी, लढेंगे और जीतेंगे। आमच्या तालुक्यातील सांगवी गावातील जी दंगल झाली त्यामध्ये आमचे समस्त आदिवासी बांधव असतील, युवक असतील, त्यांच्यावर जे काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्यासहित संशयित जे आमचे आहे युवक असतील, समाजातील लोक असतील, त्यांच्यावरील जे गुन्हे आहे खोटे गुन्हे ते तात्काळ मागे घेऊन त्या संबंधित गावातील तालुक्यातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा। तसेच
इंग्रजी शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। या आमच्या मागण्या पूर्ण करून आमच्या समाजाला न्याय द्यावा प्रशासनाने, शासनाने, अन्यथा उद्यापासून आमचं हे बेमुदत आंदोलन आहे ते आमरण उपोषणा या आंदोलनाकडे वळवण्यात येईल अशी आमची या समस्त सामाजिक संघटना, समस्त समाजाच्या वतीने आम्ही इशारा देतो आणि आमच्या मागण्या त्वरित मान्य करून आम्हाला न्याय द्यावा। पीडित आमच्या बालकाला सुद्धा न्याय देऊन त्याच्या कुटुंबासहित त्याला न्याय मिळावा याकडे शासनाने आणि प्रशासनाने गंभीर न घेतल्यास उद्यापासून आमचं अन्न त्याग आंदोलन आम्ही करू। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचं आमरण उपोषण उद्यापासून चालू राहील असं या निमित्ताने मी ग्वाही देतो। लढेंगे और जीतेंगे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, साक्री, शिरूर।